काय? महिषासुराकडे अमृत आहे आणि तो आसुरिकेला पुन्हा जिवंत करणार आहे? नाही, जे झाले तर अनर्थ होईल. महिषासुराला त्याचे परिणाम माहित नाहीत. मृत्यूचा नियम मोडण्याचा प्रयत्न संपूर्ण सृष्टीवर संकट आणू शकतो. मला त्याला सावध केलंच पाहिजे. लक्षात ठेव, चुकीचा आधार घेणारा जितका दोषी तितकाच त्याला साथ देणार आहे. देवी, देवी मला क्षमा करा. माझ्यातून मोठी चूक झाली. पुन्हा अशी चूक नाही होणार. प्रत्येक चुकीला क्षमा मिळत नाही. काही चुका अशा असतात ज्यांची शिक्षा भोगावीच लागते. आम्ही तुला श्राप देतो. तुझ्या असत्याची साक्ष तुझंच शरीर देईल. या क्षणापासून तुला भयंकर कुष्ठरोग होईल. नाही देवी. त्या पुजाऱ्याला त्याच्या असत्याची शिक्षा मिळाली. माता पार्वतींना वाटलं आता ही कथा इथेच संपली, परंतु नाही, ती समाप्ती नव्हती. उलट इथूनच एका दिव्य व्रताची सुरुवात झाली. 16 सोमवारच्या पवित्र व्रताची सुरुवात. तुळजाई, मग पुढे त्या पुजाऱ्याचं काय झालं? सांग ना, तू बरा कसा झाला? पुढे काय झालं हे आपण उद्या ऐकू. प्रत्येक कथेचा एक योग्य क्षण असतो आणि त्या क्षणाची प्रतीक्षा करण्यामध्येही एक वेगळी भक्ती असते. परंतु आजची कथा संपवताना एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा. त्या पुजाऱ्याला शिक्षा झाली कारण त्याने असत्याची बाजू घेतली. सत्य माहीत असून देखील त्याने त्याचा त्याग केला. असत्याची साथ देणारा मनुष्य देखील तितकाच दोषी असतो जितका असत्य करणारा. परंतु चातुर्मासाचा महिमा इतका महान आहे की मनुष्याने आपल्या चुका मनापासून मान्य केल्या, पश्चाताप केला आणि भक्तीचा मार्ग स्वीकारला तर त्याच्या पापातून मुक्त होण्याचा मार्ग या पवित्र काळात खुला होतो. म्हणूनच चातुर्मास हा केवळ व्रतांचा काळ नाही, तो स्वतःला बदलण्याचा, स्वतःला शुद्ध करण्याचा आणि ईश्वराच्या अधिक जवळ जाण्याचा काळ आहे. आणि आणखी एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, मनापासून केलेली भक्ती कधीच वाया जात नाही. तिचं फळ कधी लवकर कधी उशिरा, परंतु भक्ताला नक्की मिळतं. देव भक्ताची परीक्षा घेऊ शकतो, परंतु त्याची भक्ती कधीच व्यर्थ जाऊ देत नाही. आई, आज तर अंगात वेगळीच ताकद आली. अशी गोष्ट आयुष्यात कधीच ऐकली नव्हती. उद्या सगळ्यांनी लवकर यायचं बर का? वय, मला बी पुढची गोष्ट ऐकायची आहे. धन्यवाद देवी. तुळजाई, सांग ना, त्या पुजाऱ्याचं पुढे काय झालं? वय ग, नाहीतर आम्हाला रात्रभर झोपच लागणार नाही. आणि तो बरा झाला तर कसा झाला? आणि तो 16 सोमवारचा उपवास कसा करायचा? काय काय करायचं ते समजा सांग की. इतकी घाई कशाला? बसा, उद्या गावकऱ्यांसोबत बसा आणि पुढची कथा ऐका. कथेची गोडी टप्प्याटप्प्याने उलगडली तरच जास्त आनंद देते. पण आम्ही उद्यापर्यंत कसं थांबायचं? आता थोडं तरी सांग ना तुळजाई. अरे हो हो, तुम्ही दोघांनी तर देवींना अगदी प्रश्नांनी घेरून टाकलंय. त्या सकाळपासून भक्तांना कथा सांगतायत. त्यांना थोडा विश्रांतीला वेळ द्या. पण आम्ही तुळजाईला काय त्रास देत नव्हतो. मला ठाऊक आहे, परंतु उरलेली कथा उद्याही तिथेच असेल. आता तुम्ही दोघे जा,
खेळा आणि उद्या पुन्हा वेळेवर या. बर, पण उद्या बी पहिल्या रांगेत आम्हीच बसणार. नक्कीच. आता तुम्ही या. चल केशव. देवी, तुमच्यासाठी दूध आणलंय, पिऊन घ्या. तुम्हाला भेटायला 2 भक्त आले. आम्हाला ठाऊक आहे, त्यांना आत पाठव. ठीक आहे. काहीही झालं तरी आम्हाला ते अमृत नष्ट करायलाच हवं. कारण जर का ती असुरिका जिवंत झाली तर तर आमचं सगळं सत्य उघड होईल आणि ते आम्ही होऊ देणार नाही. कुपी शोधायलाच हवी. अखेर सापडलीच. हा काय प्रकार आहे? एक, 2, 3, 4 कुप्या. परंतु यामधील खरी कुपी कोणती? सम्राज्ञी, ताई, जरा प्यायला पाणी मिळेल काय? तहान लागल्या. अगं विचारायचं काय, हे दर पाणी. देव भलं करो तुमचं. गावात दिसत नाहीस, कुणाकडे आलेस? जनाबाई माझी आत्या आहे, त्यांच्याकडे आले ना. अच्छा, जनाबाईच्या भावाची मुलगी आहेस व्हय तू? वय, एवढे लांबून एकटी झालीस? आता काय करणार? बाम्या लहान असतानाच गेला आणि आता आई बी काही महिने झालं गेली, म्हणून आता आत्याकडे आली. एवढ्या लहान वयामध्ये एवढं सगळं भोगलीस? लगीन झालंय का ग तुझं? नाही हो, कुंडलीत जुळली नाही कधी. पण आता असं वाटतंय समद बरं होईल. माझी आत्यालाही मायेची आहे, मग आता तिच्याकडे आल्या ना समदच नव्यानं चालू करीन. होय ग, देवे तुझं पण भलं करेल, काळजी करू नकोस. वय, आता मी निघते. बरं, जा हा सावकाश. वय. लई घाण वास यायला लागलाय. होय की अगं, खरंच की कशाचा तर वास येतोय. अगं हे बघ, माझ्या घागरीतलं पाणी लाल झालंय. ह्यातलं पण पाणी लाल झालंय. हे कसलं तर अपशकुनाचं लक्षण आहे बघ. होय होय, अपशकुनच हाय. नमस्कार भुजंग बाबा. काही माणसांचा पायगुण
अपशकुनीच असतो. भुजंग बाबा काय म्हणताय तुम्ही? होय, आता ती पोरगी गेली ना उषा, होय, आणि तिचं काय? या पोरीच्या अपशकुनी पायगुणामुळं तिचा बाबी गेला, आई बी गेली. तिचं लगीन बी जमत नाही. हे तर काहीच नाही, गावच्या येशीवरच्या घरात या पोरीने फकस्त पाय ठेवला तर त्या अंगणातली समधी झाडं फुलं क्षणात सुकून गेली. खरं सांगताय भुजंग बाबा? मग मी काय खोटं बोलतोय का? जे डोळ्याने दिसते तेच सांगतोय. आताच ती पोरगी पाणी पिऊन गेली. बघा, तुमचं समद पाणी नासलंय. लाल भडक झालंय. ह्यो सगळा प्रकार त्या पुरीमुळे झालाय. आता म्या काय सांगणार? डोळ्यानं जे दिसतंय तेच सांगतोय. आता पुढचं तुमचं तुम्ही बघा. हा, एक लक्षात ठेवा, अशी अपशकुनी बाई गावात आली का तिची झळ फकस्त एका घराला बसत नाही, तर हळूहळू समद्या गावाला बसते. आता बघा अजून पुढं काय घडतंय ते. आता काय करायचं? मला तर काहीच कळना बाई. असुर नरेश, काय करता आहात सम्राज्ञी? ते काय लपवता आहात? कदाचित आपण आमच्या मायाजालात अडकला आहात. त्या खोट्या अमृत कुप्या तुम्हालाही सापडल्या आहेत का? खोट्या अमृत कुप्या? म्हणजे या सगळ्या खोट्या अमृत कुप्या आहेत? होय सम्राज्ञी, या खोट्या अमृत कुप्या आहेत. आपल्या प्रासादात कुणीतरी आमच्या विरुद्ध षडयंत्र रचतंय. रात्रीच्या अंधारात कुणीतरी फिरतंय. कुणीतरी अष्टोप्रहर आमच्यावर पाळत ठेवून आहे. आणि त्याला पकडण्यासाठीच आम्ही हा सापळा रचलाय. जो कोणी हे अमृत चोरण्याचा प्रयत्न करेल तो आमच्या सापळ्यात अडकेल. असुर नरेश, आम्ही आपल्याला भेटायला आलो होतो. खरंच आपण कुठेच दिसला नाहीत आणि या कुप्या अगदीच उघड्यावरती पडल्या होत्या. आम्हाला खूप चिंता वाटली. यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही आमच्या जवळ घेतल्या, एवढंच. आपली चिंता अत्यंत योग्य आहे सम्राज्ञी, परंतु चिंता करू नका. खरी अमृत कुपी अत्यंत सुरक्षित आहे. आम्ही तिला अगदी सुरक्षित लपवून ठेवलंय आणि आता ती अधिक काळ लपवण्याचीही आवश्यकता नाही. म्हणजे आम्ही आज रात्रीच असुरिकेला जीवित करणार आहोत. असुरिका जिवंत झाली तर पाहताच क्षणी ती सांगेल की तिची हत्या आम्ही केलीये. तुळजाई, देवाच्या चरणी प्रेम अर्पण करायचं असतं, स्वतःला नाही. तुळजाई, तुमचं उपकार आयुष्यभर फेडू शकणार नाही. माझ्या मनातली भीती तुम्ही कायमची घालवली आणि माझा तर जीव वाचला. साक्षात यमदूताच्या दारातून मला परत आणलात. आज मी तुमच्या समोर उभा आहे ते फक्त तुमच्यामुळेच.
आम्ही काहीही वेगळं केलेलं नाही. भक्तांचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. जो आमच्यावर मनापासून विश्वास ठेवतो त्यांचा हात आम्ही कधीच सोडत नाही. तुळजाई, आम्ही तुमच्यासाठी एक छोटासा मान घेऊन आलोय. हे आमच्या हातचं कुंकू मनापासून तुमच्यासाठी आणले. हे आम्हाला अत्यंत प्रिय आहे. हे केवळ सौभाग्याचं प्रतीक नाही तर शक्तीचं, मंगलतेचं आणि स्त्री शक्तीच्या अखंड तेजाचं प्रतीक आहे. जिथे कुंकू असतं तिथे श्रद्धा असते, विश्वास असतो आणि देवीचं आशीर्वाद रूप अस्तित्वही असतं. रायबा, आपलं कुंकू देवीच्या हातात उजळलं. वैर दादा, आपलं आयुष्य धन्य झालं. परंतु असुर नरेश, मृत व्यक्तीला जीवित करणं योग्य ठरेल का? सम्राज्ञी, योग्य अयोग्य, नैतिक अनैतिक अशा चौकटीत जगणं हा देवांचा धर्म आहे, असुरांचा नाही. आम्ही तेच करतो जे आम्हाला योग्य वाटतं आणि इतरांना अशक्य वाटतं. सम्राज्ञी, आम्हाला भय वाटतं आहे. कदाचित यापैकीच कोणत्या तरी खोट्या अमृत कुपेत आम्ही खरं अमृत लपवलं नसेल ना? तुम्हाला काय वाटतं? आता काय करू? असुर नरेशांना हे सगळं करण्यापासून कसं थांबवायचं? नाही नाही, काहीतरी करायलाच हवं. एक व्यक्ती आहे, एक व्यक्ती अशी आहे जी असुर नरेशांना हे सगळं करण्यापासून थांबवू शकते. नाही, अजून तुमचं खरं कार्य सुरू व्हायचंय. एका निष्पाप जीवाला तुमची गरज आहे. त्याच्या आयुष्यावर मोठं संकट येणार आहे. हा चातुर्मास भक्तीचा काळ आहे, परंतु भक्तीची परीक्षा घेण्यासाठी असुरी शक्तीही सज्ज झाल्या आहेत. श्रद्धा डळमळीत करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तुळजाई, तुम्ही आमच्या पाठीशी असाल तर आम्हाला कसलीच भीती नाही. तुम्ही सांगाल तसं करू. जीव द्यावा लागला तरी मागं फिरणार नाही. फक्त तुम्ही सांगा की कुणाला मदत करायची आहे ती. आत्या, हा ग उषा, तू ये लेकरा. लई वाट बघत होते बघ तुझी. आलीच बघ. आता जीवाला जरा शांत वाटलं. हा ग, किती दिवसांनी भेटलीस आणि बघता बघता किती मोठी झाली. मला बी तुम्हा समद्यांची लई आठवण यायची बघ. मला बी तुझ्या आईची लई आठवण येते बघ. बघता बघता वर्ष सरलं, पण अजून बी वाटतं दारात येईल ताई म्हणून हाक मारल. मला बी तिची रोज आठवण येतेच की तवा. पण आता काय करणार, शेवटी देवाचीच मर्जी. एवढ्या लहान वयात तुझ्या डोक्यावरचं मायबापाचं छत गेलं, हीच गोष्ट माझ्या मनाला खात राहते बघ. आगात त्या, आता मी एकटी कुठं राहिली? तुम्ही समधीजण हाय सखी. आता मी इथं आले म्हणजे मी माझ्या माणसातच आले. अगदी खरं बोललीस. हे घर तुझंच आहे.
आणि आम्ही बी तुझीच माणसं आहे. तुला कुठल्या बी गोष्टीची कमी पडू देणार नाही बघ. खरं सांगू, तू लय शुभ येळेला आली आहेस. का ग? अगं आजपासून चातुर्मास सुरू झालाय आणि उद्या आपल्या घरात तुळजाईची लई मोठी पूजा आहे आणि गावातले समजे लोक बी येणार आहे. तुळजाई बद्दल मी लई ऐकलंय पण मला तिच्याबद्दल काय माहितीच नाही. समजल ग, समजल. तू जायचे आमच्या घरावर इतके उपकार आहेत ना, सांगता सांगता धीच जाईल. आमच्या घरातलं प्रत्येक संकट तुळजाईनंच दूर केलं आहे आणि आता आम्ही जे सुखानं उभे आहेत ते तिच्यामुळेच. आता मला बी समजा ऐकायचं आहे. अगं ऐकशील पण आधी घरात तर ये. एवढ्या लांबून आली आहेस, हातपाय धू, थोडं खाऊन घे, मग निवांत बसून गप्पा मारू की. वाह पाताळ देवी, तुमचा डाव रंगाला येतोया. ही पोरगी अगदी योग्य येळी या घरात आल्या. अजून तिच्या मनात त्या तुळजाबद्दल भक्ती निर्माण झालेली नाही. त्याच्या अगोदरच या पोरीच्या मनात संशयाचं बी पेरणार आहे. ती एकटी फसली की मग या घरातील प्रत्येकाचा विश्वास ढळमळत. पाताळ देवी, या चातुर्मासात त्या तुळजाचे भक्त वाढू नये म्हणून तुम्ही मोहरा मागितला होता ना, तो मोहरा आज माझ्या हातात आलाय. आता खऱ्या खेळाला सुरुवात झाली. खेळ असा की या घरातील प्रत्येक जण तुमची भक्ती करेल आणि प्रत्येक जण अंधश्रद्धेच्या वाटेनं उभा राहील. त्या दिवशी माझा नाही, पाताळ देवीचा विजय होईल. भुजंग आहे मी हा भुजंग. एकदा का भुजंग टसला का समोरचा तिथंच कापला. कोण आहे? काय? महिषासुराकडे अमृत आहे आणि तो असुरिकेला पुन्हा जिवंत करणार आहे. नाही, असे झाले तर अनर्थ होईल. महिषासुराला त्याचे परिणाम माहित नाहीत. मृत्यूचा नियम मोडण्याचा प्रयत्न संपूर्ण सृष्टीवर संकट आणू शकतो. मला त्याला सावध केलंच पाहिजे. अखेर तो क्षण आलाय असुरिके. अखेर तो क्षण आलाय. मी दैत्यगुरु शुक्राचार्यांना निरोप पोहोचवला होता, मग अजून ते कसे आले नाहीत? दैत्यगुरु लवकर या, कृपया लवकर या, नाहीतर सर्व काही संपेल. असुरिके, मी तुला वचन दिलं होतं त्याप्रमाणे आज मी तुला मृत्यूच्या पाशातून मुक्त करतो आहे.
हे कृत्य करू नकोस, अन्यथा असा अनर्थ घडेल की ज्याची तू कल्पनाही करू शकणार नाही. सुरेखा, नाही. हे काय करून बसलास महिषासुरा? हा संकेत शुभ नाही. प्रकृती जेव्हा अशा प्रकारे इशारा देते तेव्हा त्यामागे एखादी साधी घटना नसते. नक्कीच भूलोकावर असं काही घडलंय जे सृष्टीच्या नियमांच्या विरुद्ध, जे धर्माच्या मर्यादा ओलांडणारं आहे. महिषासुराचा वाडा, जे काही घडलंय ते त्याच वाड्यात घडलंय. त्या वाड्याभोवती उभारलेल्या मायावी शक्तीमुळे मला आतलं दृश्यच दिसत नाहीये, पण त्या मायेलाही लपवता येणार नाही, जे काळाच्या प्रवाहात उमटले. जे घडलंय त्याचे परिणाम केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित राहणार नाही, त्याचे पडसाद काळाच्या पटलावर दूरवर उमटतील. सृष्टीच्या संतुलनालाच तिची किंमत मोजावी लागू शकते. हा पाशवी अहंकाराचा अतिरेक, निसर्गाच्या नियमांनाच आव्हान देणारं काहीतरी घडलं. जेव्हा आकाश स्वतः अशा रूपाने इशारा देऊ लागतं तेव्हा समजावं की काळाने एका नव्या संघर्षाची नोंद केली आहे.